दादा या बैलाचा फिटनेस खूप भारी वाटतो, रुबाबदार असतो, त्याचा रूप देखणा वाटतो आणि तो थोडासा मला ना अजून हाईट असता तो बलमा बैलासारखा वाटला असता. पण त्याचा बलमा बैलासारखा आहे सेम. त्यात पैरे आम्हाला भेटना जायले तर नावाचे पैरे भेटत नाही, त्याच्यामुळे बैल अंधारात आहे. नाहीतर सगळ्या ज्यावेळेस आम्ही बी झुकतोय का नाही टॉपच्या गटात गाडी झुकतो आणि टॉपच्या गटात घासलेलं 1-2 नंबरला उतरते कायम गाडी. आता चढाला इथं एवढा पळणार नाही हो, चढाला बेमा बैल पोहतो त्या टाईपचाच आम्ही बैल घातलाय आणि 100% चांगली जरी कुठली जरी गाडी लागली तरी आम्ही त्याला 100% टप देणार का तर देणार, त्यात काय वाद नाही. मित्रांनो, नुकताच उतरलाय कलेडोनकरांचा वादल. दादा पण आहेत. आता आपण एक छोटीशी मुलाखत घेऊया. दादा, सर्वप्रथम आपली ओळख द्या. सचिन ढोकळे, गाव कलेडोन ढोकळवाडी. आमचा वादळ म्हणून बैल आहे. आज वादळ बैलाला या मैदानात पैरा कोण आहे सांगू शकाल का? वादळ बैला बरोबर आता आपल्याला सुंदर आहे, कडगुंचा सुंदर आहे. पैराचे नियोजन कसे काय झाले या मैदानासाठी? पैऱ्याचं नियोजन माग आम्ही गाडी एक पळवली होती बुरकवडी फाट्यावर, गाडी चांगली पळली होती, मग त्याच्यावर नियोजन केलंय. वादळ बैलाच्या या आधीची कारकिर्दी काय दादा? ह्याच्या आधीगर आम्ही बऱ्यापैकी सगळ्या जे टॉपच्या गाड्या आहेत नाही सगळ्या गाड्यासनी म्हणजे एकदम थोडक्या फुटाभरात असं थोडक्या अंतरान टॉपच्या जेवढ्या गाड्या आहेत त्याला घासलेला आहे. फक्त वासर घेऊन गळ्यात वासर गाडी बांधून आजपर्यंत बैल बिगर बांधता पळलाच नाही. तळबीळ वगैरे भरपूर आहे याला. दादा, किती वर्षाचा आहे वादळ बैल? आता वादळ साधारणतः 26 महिने, म्हणजे आताशी दात लावून 1 महिना झालाय. म्हणजे दुसरा आताची. दादा, कुठून खरेदी केला होता या वादळ बैल? खरेदी नाही, आपला घरचाच घरच्या गाईचाच बैल. घरच्या गायचं कोण. मग वादळ सारखाच अजून घरच्या दावणीला कोणता बैल आहे दादा? घरच्या दावणीला आता 1-2 वासर आहेत आमची चांगली, ती पण आता ती चांगली घडवायची चालली, तालमी चालू आहे तिची. आणि याचे पैरे नेहमी कसे असतात? म्हणजे पैरे काय होतात, पैरे आम्हाला भेटना जायले तर नावाचे पैरे भेटत नाही, त्याच्यामुळे बैल अंधारात आहे. नाहीतर सगळ्या ज्यावेळेस आम्ही बी झुकतोय का नाही टॉपच्या गटात गाडी झुकतो आणि टॉपच्या गटात घासलेलं 1-2 नंबरला उतरते कायम गाडी. दादा, सध्या चर्चेचा विषय वायदी. मग आता आपला बैल जास्त उजेडात येत नाही, कारण का हवं तसा तो बैलांसोबत त्याच्या पैरा नाही होत, पण जे जे पैरे झालेत ते टॉपचे पैरे झालेत. तर मग तुम्हाला कधी वायदी असं द्यायला? वायदीचा प्रकार भरपूर झालेला आहे. वायदीमुळे काय होतंय माहितीये का, आता ह्यो आमचा बैल एवढा टॉप मध्ये चांगल्या बैलात आणि 2 नंबर गाडीला उतरतोय. फक्त आम्हाला चांगला बैल लागला ना आम्ही कुणाचीही गाडी धरू शकतो याच्यावर. फक्त ही वायदी प्रकारमुळे काय झालंय, चांगली बैल भेटत नाहीत आणि आम्ही गरीब बैल अंधारात राहतात अशी गरिबांची. मग जेव्हा मोठ्या बैलांसोबत पैरा लावायला तुम्ही जाता, कोणताही बैल असतो तो, मग कधी वायदी मागितली जातं का तुमच्याकडे? वायदी द्या. वायदीचा हा पूर्ण प्रकार वायदीचाच आहे. आता हे जे क्षेत्र चालू आहे का नाही आता सगळं वायदी शिवाट चालतच नाही. वायदी 20-25 हजार रुपये वायदी, पण आम्ही शक्यतो का नाही बैला आम्हाला 1-2 नंबरला उतरणारा बघून आम्ही घालतो. वायदीच आजपर्यंत त्याला आम्ही दिले वायदी, पहिली 1.5-2 लाखापर्यंत वायदी दिले. 13 हजार रुपये वायदी घालून तो बैल ह्योच बैल त्याला वाढणार. दादा, या बैलाचा फिटनेस खूप भारी वाटतो, रुबाबदार असतो, त्याचा रूप देखणा वाटतो आणि तो थोडासा मला ना अजून हाईट असता तो बलमा बैलासारखा वाटला असता. पण त्याचा बलमा बैलासारखा आहे सेम. आता परवाच्या मैदानात आम्ही बुलढाणा बाबेची गाडी म्हणजे ती गाडी फॉल झाली, 2 नंबरला उतरली, आम्ही ती गाडी तिथं धरली गाडी.
याला खाणं असं काय दिलं जातं दादा? कारण का याचा फिटनेस बघून तो खूप छान वाटतो आणि मी जसं आता बोललो बलमा सारखा तसाच वाटतो, तुम्ही सुद्धा बोललो त्याचं खाणं बैल सुद्धा बलमा सारखा आहे, सेम बलमा सारखा आहे. आता जर नुकताच व्हिडिओ पडला होता, बलमा बैल या पुसेगाव मैदानात असणार आहे की नाही, तुम्हाला काय माहिती याची आयडिया? नाही त्यांनी तरी टाकलंय ना नसणार आहे म्हणून, पण माझ्या अंदाजाने शक्यतो बैल येणार, येऊ पण शकतो. पुसेगावला हा बैल येणार. पुसेगावच्या मैदानाबद्दल काय बोलू शकता दादा? या पुसेगावचं मैदान म्हणजे तुमचं हे मैदान आहे ना, इथं तुम्ही 2 नंबरला जरी उतरला, गाडी तुमचा बैल 2 नंबरला जरी उतरला तुम्ही तरी सुद्धा चर्चेत राहता आणि गट काढला तर विषयच नाही. दादा तुम्ही कुठच्या गावचे? आम्ही प्रॉपर कलेडून ढोकळवाडी. कलेडोन ढोकलवाडीचेच. हा. आणि याची खरेदी सॉरी घरच्या गाईचा आहे, घरच्या गाईचा मग कोंड आहे. घरच्या दावणीला अजून वादल बैलासारखं कोणते बैल आहेत? वादळ सारखा आता आम्ही शेम कॉकटेल सुंदर सारखा आपल्याकडे एक खोंड आहे आता. हा. आता पूर्ण म्हणजे तयारी चालू म्हणजे आहे. आदत आहे तो का तो? बच्चा आहे आत्ताची. अच्छा. पण वासरू एकदम टॉपचा आहे, शेम कॉकटेल सुंदर आहे आपल्याकडे. मग त्याला कधी किती 10-11 महिन्याचा असेल ना? हा 10-11 महिन्याचा आहे. तालीम चालू आहे त्याची. मग बैलवाल्याची. तालीम मध्ये कसा वाटतो तो? काय तालीम वाटतं? मध्ये पूर्ण आता व्यायाम चालू आहे, पवनी चालू आहे, प्रॉपर त्याला छकडीला चालवायचं चालू आहे. 2 वासरं आहेत, टॉपची वासरं आम्ही हे केलेत. फक्त आता 1-1.5 वर्षानंतरच बाहेर काढणार आहे ती वासरं. ज्यावेळेस वाटेल ना गट पास करायच्या हे जे आहेत त्यावेळेसच मैदानात काढणार आम्ही. नक्कीच. काय त्या बैलाचं नाव सांगितलं? अजून कुणाला म्हणजे आम्ही खरेदी वगैरे असं बॅनर बिनर काय करत नाही, फक्त आम्ही ज्यावेळेस बनल का नाही त्यावेळेसच काढणार बाहेर. नक्कीच कॉकटेल आणि सुंदर नक्कीच नाव करेल बादल बैलाप्रमाणे. हा. दादा या बैलाचं नियोजन कसं काय झालं? नियोजन म्हणजे स्वतः मीच करतो, सातारला असतो मी. मग ते आपण 2 नंबरची बैल अड्ड्यावरती जाणे, 1-2 नंबरला कुठली गाडी उतरते ती बघून मग नियोजन आपण प्रॉपर नियोजन करून तो बैल आपल्याला कसा पुरेल, खाली तळाला बैल पुरेल का, वरती किती बैल पोहतोय ते बघून नियोजन करतो. दादा पुसेगावचा मैदान म्हणजे मानाचा मैदान, हिंद केसरी मैदान, आणि ह्या मैदानात आपला बैल कुठेतरी नाव करावा याच्यासाठी पैरा पण त्या नाही त्या लेवलचा पैरा केलाय. आणि ह्याचा वैशिष्ट्य असं आहे, आमचा व्यायाम असतो डोंगराला व्यायाम असतो असा खड्या. हा. त्याला चढाचा वगैरे कसलाच म्हणजे काय वाटत नाही, चढ हाय काय नाही. आता चढाला इथं एवढा पळणार नाही हो, चढाला बेमाप बैल पोहतो त्या टाईपचाच आम्ही बैल घातलाय. आणि 100% चांगली जरी कुठली जरी गाडी लागली तरी आम्ही त्याला 100% टप देणार का तर देणार, त्यात काय वाद नाही. नक्कीच दादा या मैदानात त्यांनी जर गट पास केला हा. तर गट पास केला तरी आपण पुन्हा एकदा भेटू आणि 100% पुन्हा एकदा या वादल 100% बैलाची मुलाखत घेऊ. दादा वादल बैल जसा घाटावरती नाव करतोय, तर असा बिनजोडला कधी वादल बैल दिसलाय का? अजून बिनजोडला आम्हाला मुंबईला बोलवलंय, 1-2 बोलवलंय, पण आम्ही बिनजोडला अजून बैल आपला आदत मधून आताशी 1-1.5 महिना झाला वर गेलाय. त्याचं शरीर मोठा असल्यामुळे ते दिसत नाही. फक्त आपण मुंबईला जाणार आहे थोडा बैल हे झाल्यानंतर. दादा बिनजोडची शर्यती घाटावरती सुद्धा होतं, पण तेव्हा कधी प्रयत्न केला होता तुम्ही? हा तशा बिनजोड खेळलोय, बिनजोड मारले आम्ही. म्हणजे चांगली मोठी गाड्या नाव घ्यायचं नाही, पण ते चांगली गाडी आम्ही धरलेली आहे. त्या पहिली बिनजोड त्यानं 4-5 छकड्यानं त्या दुसऱ्या बैलांनी केली होती. आम्ही त्याला आम्हाला वाटलं 4 छकडा आम्हाला दिला अंतर, पण आम्ही एक अर्ध्या बॉडीत ती बिनजोड केली. तुमचा आवडता बैल चालक कोण आहे, जो तुम्हाला त्याच्यावरती विश्वास आहे बाबा हा ड्रायव्हर आपल्या बैलाला असेल तर नक्कीच आपली गाडी निघेल? आमचा बैल चालक म्हणजे संतोष ड्रायव्हर दर्जा आहे. दर्जा आहे दररोजचे संतोष ड्रायव्हर, महाराष्ट्र केसरी संतोष ड्रायव्हर आहेत. ते जर असले का नाही बैलाला आमच्या हात पण लावायला लागत नाही. आवाजावर बैल नुसता त्याला आवाज दिला नाही वादळ की बैल नको तेवढा निघतो. दादा जेव्हा पैरे जुळले जातात तेव्हा कधी कधी असं होतं त्यांच्या मनाचा सुद्धा ड्रायव्हर सिलेक्ट केला जातो, मग तेव्हा काय असतं तुमचं? तरी सुद्धा मग ह्याला थाप लावली ना आवाज दिला ना काय अडचण नाही येत, बिलकुल अडचण येत नाही. त्यांचा जरी ड्रायव्हर असला तरी काय अडचण येत नाही. फक्त आमचा जो ड्रायव्हर आहे त्याला बेमाप बैल भेटतो आणि त्याला हात सुद्धा लावून घेत नाही बैल. नक्कीच दादा, आणि हा बैलाबद्दल जितकं बोलू ना तितकं
कमी आहे आणि हा येणारे मैदान नक्कीच गाजवेल. आता तो गटामध्ये राहतोय 100%. हो हो. आणि नक्कीच तो गट एखादा शेमीत आम्ही कुठंतरी टाकाटाकीत थोडक्यात आम्हाला बैल पुरत नसल्यामुळं आम्ही आजपर्यंत एकही बैल आम्हाला वाढता गेलेला नाही. एकही बैल वाढता गेलेला नाही. नक्कीच तो एक दिवशी फायनलला कधी राहिलाय? फायनलला आम्ही ह्याच्या विघ्नार्था केसरी आपलं विटा खांबाळे तिथं 3 नंबर केला होता. 3 नंबर केला होता हा. फायनलला राहून. हा हा हा. नक्कीच तो फायनलला सुद्धा राहिला आणि गटपास आपल्या बैलांनी जर गटपास जरी केली तरी ती मोठी गोष्ट आहे. 100%. आणि गटपास जाईल तिथं गटपास करतोय, त्यात काय वाद नाही. आता भरपूर आपण मैदान बघतो गटपासला खूप पारितोषिक असतात, बाईक सुद्धा असतात, तर त्याच्या नावावरती काय आहे दादा आतापर्यंत? आता अजून म्हणजे आपल्याला ते खंबाळ्याचे ढाल वगैरे आहेत, बाकी सध्या तरी म्हणजे गटपास म्हणजे बैलच लागत नाही आपल्याला, त्या टाईपचा बैल लागत नाही, त्याच्यामुळं थोडा अंधारात आहे बैल. बाकी गाडी बांधून कंटिन्यू गाडी बांधून पळतोय बैल. आजच्या पुसेगावच्या मैदानाचं गटपास आज बैल बघा घातलाय, आज फक्त विदाऊट बांधता गाडी पळल त्या टाईपचा बैल आज घातलेला आहे. अच्छा, म्हणजे आज त्याला पैरा एकदम चांगला छान म्हणजे भेटलेला आहे. आमच्या दृष्टीतनं आम्ही समोर बघितलाय 3-4 वेळा तो बैल पळताना, हा. त्याच्यानंतर तो बैल घातलेला आहे. सो नक्कीच दादा आज जी तुमची इच्छा जी आणि आहे 100% उराटीची फाटी आहे, तो पण उराटीला बैल चांगला पळतो. आपल्याला कंटिन्यू व्यायाम उराटीचा आहे. हा 100% गाडी गंडवणार आपली, अरे. कोणालाही गंडवू शकते गाडी. म्हणजे आज तुम्हाला पूर्ण विश्वास विश्वास आहे, आहे, विश्वास आहे की आज आपली गाडी 100% कुठेतरी राहणार आहे फायनलला. 100%. सो दादा मी पण अशीच इच्छा व्यक्त करतो की नक्कीच आपला वादल आणि जो कोणी पैरा असेल तो आज फायनल पर्यंत पोहोचेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपला धन्यवाद गटपास- धन्यवाद तुमचं सुद्धा आम्ही आमच्याकडे आल्याबद्दल मनस क्षमस्व आभार आहे. आणि नक्कीच गट पास करेल ही सुद्धा माझी इच्छा आणि भेटू आपण दादा गट पास 100% झाल्यावर. 100%. धन्यवाद. सो पाहू शकताय याची शरीर रचना पाहू शकता. जर तुम्ही बलमाला पाहिला असेल ना समोर बघा तसाच वाटतो आहे की नाही. थोडासा काय बोलतो त्याला वशीन का? वशिन, थोडासा वशिन जर मोठा असता ना नाही, वशीन वगैरे अजून मोठं होणार त्याचं, हा. फक्त हा बैल दुसरा आहे. दुसरा आहे हा, आणि मग तो नक्कीच बलमासारखा दिसेल. जर तुम्ही जर समोर ठेवला ना बलमा आणि याला तसा वाटेल, मला तरी वाटतं, माझा अनुभव सांगतो.